आता बघू शकता तुम्ही, हे पूर्ण मी धुवून आणलेले आहे. खळखळून गरम घालायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं डिटर्जंट पावडर, मरायची गरज नाही. हा पण थोडंसं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर अजून एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किचनमधल्या अशा 2-3 वस्तू ज्या आहेत त्या हमेशा गंजतात, त्यांचा वापर जास्त होतो पण त्या खराब लवकर होतात किंवा गंजतात, तर त्यानंतर न घ्याव्याशा वाटत नाही वापरामध्ये. तर त्या कुठल्या वस्तू आहेत आणि त्या मेन म्हणजे क्लीन कशा करायच्या, क्लिनिंग हॅक किंवा किचन टिप हॅक्स असा व्हिडिओ आहे आजचा आपला. तर जास्त उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी दाखवते त्या कुठल्या 4-5 वस्तू आहेत. तर पहिली ही जी गोष्ट आहे ती खिसणी. ही छोटीशी खिसणी छोटी आहे पण किचनमध्ये ह्याचा खूप साऱ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. चहा वगैरे करताना किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी जर आपल्याला छान खिसून घ्यायच्या असतील तर ह्याचा उपयोग होतो. पण ही नंतर ना कसं काळं व्हायला लागतं आणि सारखं ते घासणं वगैरे ते तसंच राहतं. तर करायचं काय ते सांगते. आधी वस्तू बघूया. त्यानंतर आहे जी कडची, जी पक्कड किचनमध्ये यूज होते. इथे समोर काळं व्हायला लागतं आणि हे जे आतला भाग असतं ना, इथं पण असं काळं साठायला लागतं. आणि चहाची गाळणी आणि जे आपलं स्मॅशर असतं ते. तर काय करायचं आहे की जेणेकरून एकदा क्लीन केल्याच्या नंतर ना सारखं आपल्याला भांडी घासताना ह्याला रगडत बसावं लागणार नाही किंवा घासत बसावं लागणार नाही. तर चला, तर मग हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते. आधी तर आपल्याला इथं लागणार आहे गरम पाणी. तर गरम करून घ्यायचं, चांगलं खळखळून गरम करून घ्यायचं आहे. तर पाणी गरम करून घेते मी आधी. खळखळून गरम होऊ द्यायचं. आणि आता ह्या वस्तू मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. पण आता ही वस्तू मात्र मला लागणारच आहे, त्याच्यात काय हेच नाहीये. तर गॅस बंद केलाय मी आणि आता हे छान गरम पाणी आता ह्या वस्तूंवरती टाकायचं आहे आणि ती पण ह्याच्यात अशी भिजवत घालायची आहे. फक्त तुम्ही छान असं हे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आणि ह्या सगळ्या वस्तू ह्याच्यात अशा भिजवत ठेवलेल्या. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये काही गोष्टी घालायच्या आहेत आपल्याला. तर त्या कुठल्या कुठल्या ते सांगते. सगळ्यात आधी ह्याच्यात तर येणार आहे बेकिंग सोडा. तर बेकिंग सोडा घालायचा आहे. आता बघू शकता मी कुठे कुठे टाकलाय. जिथं मला असं घाण वगैरे वाटतंय तिकडेच टाकलेला आहे, आजूबाजूला कुठेही टाकलेला नाहीये. तर प्रत्येक गोष्ट अशी टाकायची आहे, उगाच पाण्यात टाकली म्हणून टाकायची नाहीये. जिथं तुम्हाला ज्या गोष्टीला असं चिकटपणा वगैरे दिसतोय तिथेच टाकायची आहे. आणि त्यानंतरची जी गोष्ट आहे ती आहे लिंबू सत्व किंवा सॅट्रिक ऍसिड ज्याला म्हणतात तेच. हे बघा. आणि ह्याला मात्र असं ठेवावं लागणार आहे. सॅट्रिक ऍसिड थोडंसं मी जास्त टाकत आहे बरं का. कारण चिकटपणा ह्याच्याने खूप लवकर निघतो बरं का. किती कमाल आहे. अशा घाणेरड्या वस्तू साफ करायला पण सॅट्रिक ऍसिडचा उपयोग होतो आणि आपण आपल्या खाड्यामध्ये सुद्धा कधी कधी सॅट्रिक ऍसिड वापरतो, लिंबू सत्व. आणि त्यानंतर घालायचं आहे याच्यामध्ये थोडंसं डिटर्जंट पावडर. मग हे असं काय रिॲक्ट व्हायला लागले बरं का. आता 5-10 मिनिटं असंच ठेवायचं आहे भिजवत त्याला, जेणेकरून हे रिॲक्ट जे व्हायले ते थांबूस तोपर्यंत. आता 5-10 मिनिटं झालेले आहेत. तरीही पाणी बरंचसं गरम आहे बरं का. शटकून हात घालायला जाऊ नका, पोळतं. तर आता पहिला मी दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही किती घाण आहे ते. आता काय नाही, फक्त आपला जो ब्रश असतो तो असा फिरून घ्यायचा आहे. हे बघा, लगेच जातं राव. काहीच 1 मिनिट पण तुम्हाला जास्त असं काम करायची गरज नाही. हा पण थोडासा कडचीला मात्र वेळ लागणार आहे बरं का. तर असं छान स्क्रब केल्याच्या नंतर ना थोडं हाताने मी हे केलं आणि आय थिंक हे त्याचंच आहे. तर बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेलं आहे. त्यानंतर आपली चहा गाळणी. आता प्लास्टिकच्या खूप जणी वापरत नाहीत चहा गाळण्या, बऱ्याचशा ताई. तर त्या कधी कधी ह्या असं बाजूला पण असं काळं साठायला लागतं. पण मी असं 2-3 दिवसाला करते ना, त्याच्यामुळं मला माझी चहा गाळणी अशी काळपट वगैरे नाही आहे.
कारण स्वच्छतेचे धडे आपण शिकले तरच ते मुलांपर्यंत जातात बरं का. आणि त्यानंतर ना ही खिसणी आता इथं बघू शकता तुम्ही. बघा, ज्यावेळेस आपण भांडे घासतो त्यावेळेस आपल्याला किती काम करावं लागतं. इथं पण बघा, इथं पण किती घाण होतं. आणि सगळ्यात आता इथे तुम्हाला दिसत असेल, बघू शकता, ज्यावेळेस आपण भांडे घासतो तर आपला अर्धा वेळ तर हेच अशाच वस्तू क्लीन करण्यामध्ये जातात. तर एक अर्ध्या तासाचा वेळ काढायचा असं छानपैकी दुपारच्या आहे. बघा, बघू शकता तुम्ही किती घाण होतं इथं आणि इथंही. असा अर्ध्या तासाचा वेळ काढला की होऊन जातं सगळं व्यवस्थित. आणि आता कडचीची तर अवस्था बघायचं कामच नाहीये. पोळतंय मला थोडंसं ते. हे बघा, लगेच क्लीन होतं हे. असं पूर्ण चिकट झालेलं आहे इथं, बघू शकता तुम्ही. जर तुम्ही 1-2 तास जर हे असं चिकट झालेलं जर भिजून ठेवले हो ना तर खूप लवकर जातं, कारण ते पाण्यातच उतरायला लागतात. आता हे गंजलेलं आहे इथं समोर, पण एकदम जवळून तर मला दाखवता येत नाहीये. पण आता इथं बघू शकता तुम्ही. आता बघा, असं जरी ब्रश जरी फिरवला ना तर इथलं असं घाण निघून जात आहे. हे बघा, तर ह्या साईडला पण भरपूर आहे. हे ब्रशचे दात जसे आत जातात ना तर हे असं निघायला मदत होते, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याला स्वच्छ एकदा घासूनच घेते, असं छान ब्रश फिरून वगैरे. आता बघू शकता हे चिकट वगैरे माझ्या हातावरती सगळं पडलेलं आहे. तर आता एकदा ह्याला असा ब्रश फिरवला आणि हे जे दिसते ना तुम्हाला, हे गंज चढलेलं आहे बरं का. आणि जो चिकटपणा होता ना कडकीचा तो पूर्ण क्लीन झालेला आहे. आणि माझ्या हातावर बघू शकता जे काळे काळे कण आहेत ना ते त्याचेच आहेत. आणि छान आपली आता कडची क्लीन झालेली आहे. मी एकदा ह्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता बघू शकता तुम्ही, हे पूर्ण मी धुवून आणलेले आहेत. तर सगळ्या ह्यांचा चिकटपणा गेलेला आहे. कडचीचा पण बघू, बघा, तर मध्ये तुम्हाला दाखवलं होतं. त्याचबरोबर खिसणी पण छान साफ झालेली आहे. आणि हे तर चहा गाळणी तर खूपच छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.